नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये पोलीस भरती होत असते आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जिल्ह्यामध्ये किती पदं असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण आता जी पोलीस भरती होणार आहे, आता जी आपल्याला माहिती आहे की पाठीमागे जी भरती झाली होती त्याच्यामध्ये किती पदं भरली होती आणि मुंबईचा देखील फायनल कट ऑफ लागलेला आहे, मेरिट लागलेला आहे. बरेच विद्यार्थी मुंबईमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता ज्यांचं जे राहिले वेटिंग लिस्ट, ही वेटिंग लिस्ट कधी उघडणार, ह्याच्यामध्ये किती मार्काला विद्यार्थी बसणार आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार, की ज्यांना MSF जॉईनिंग मिळणार का, का इतर कुठल्या खात्यामध्ये त्यांना जॉईनिंग मिळणार. तर मित्रांनो, जे मुंबईला वेटिंग लिस्टला राहिले ते विद्यार्थ्यांनी MSF जॉईनिंग मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या. कारण की MSF जॉईनिंग मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मानधन म्हणजे पगार दिला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग देखील दिली जाते. आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे ही प्रोसेस आता संपत आलेली आहे. 2026ची पोलीस भरती जी आहे ती आता नवीन यायला लागलेली आहे. आणि 2026ची पोलीस भरती एकूण किती पदांची असणार आहे मित्रांनो, तर 2026ची पोलीस भरती ही कमीत कमी 20,000 पदांची भरती असणार आहे. त्याच्यामध्ये मुंबईला किती जागा असणार आहेत, सोलापूर जिल्ह्याला किती जागा असणार आहेत, धाराशिव जिल्ह्याला किती जागा असणार आहेत व इतर संपूर्ण जिल्ह्याला किती जागा असणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती म्हणलं की आता आपल्याला माहिती आहे की जून महिन्यात चालू आहे. आता जून महिन्यामध्ये नवीन बॅच बऱ्याच ठिकाणी चालू असतात, पोलीस भरतीच्या नवीन बॅचेस चालू असतात. त्यानंतर क्लासेसच्या नवीन बॅचेस चालू असतात. ह्याच क्लासचा आपण फायदा घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ही नवीन पोलीस भरती जी आहे ती दिवाळीमध्ये होणार आहे. या नवीन पोलीस भरतीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात 2026च्या भरतीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आता बघा कशा प्रकारे होणार आहे की पोलीस भरतीच्या एकूण 20,000 पदं सरकारने घोषित केलेली आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे 2027ला महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे आणि याच्यामध्ये जेवढा आतापर्यंत फौजफाटा आहे, पोलीस बंदोबस्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त ह्या वर्षी लागणार आहे. म्हणजे 20,000 पदं आणखीन याच्यामध्ये ॲड होणार आहेत. ते कशासाठी आल्यानंतर कुंभमेळा सर्वात मोठा होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे कुठं तर नाशिकमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये पोलीस भरती एक आहे, त्यानंतर जलसंपदा विभाग आहे, त्यानंतर आरोग्य भरती आहे, त्यानंतर वनरक्षक भरती आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये दारूबंदी पोलीस असणार आहे. अशा मोठ्या प्रमाणात महसूल खात्याच्या भरती असणार आहेत. आणि ह्या भरतीचा आपल्याला फायदा उठवत असेल तर तुम्हाला पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनल संपूर्ण माहिती येत असते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, फक्त आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती बघत असणार आहे. आता हे झाला मुद्दा एक सांगायचा. आणि त्यानंतर दुसरा विषय आहे की मुंबई वेटिंग लिस्ट कधी उघडणार. तर मित्रांनो, मुंबईची वेटिंग लिस्ट लगेच उघडणार आहे. आता 8 ते 10 दिवसात ही मुंबईची वेटिंग लिस्ट उघडू शकते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे जॉईनिंग मिळणार आहे. आता जे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांना 1 ते 2 मार्कामुळे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये राहिलेले आहेत त्यांचं काय होणार, तर 1 ते 2 मार्काला जे विद्यार्थी राहिले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. ती म्हणजे कुठली, तर MSF आपल्याला जॉईनिंग मिळणार आहे. MSF देखील मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे समजू नका, हे एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्रानं स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी स्थापन केलेले एक बल आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल अशा प्रकारे MSF हे नाव आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मानधन असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे ड्युटी देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याच्यामधून तुम्हाला आरक्षण घेता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला MSF जर तुम्ही आरक्षण घेतलं तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल पदापर्यंत तुम्हाला तुमचा प्रवास ठरू शकतो. हा एक चांगलं ज्यांना वेटिंग लिस्टमधून त्याला MSFचे ऑफर आले त्यांनी नाकारू नका, कारण की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. MSF जॉईन केलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इतर दुसऱ्याच भरतीमध्ये त्याच्या पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा होत असतो. त्यामुळे तुम्ही MSF सोडू नका, तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आता वेटिंग लिस्ट आपण सांगितली कशा प्रकारे उघडणार आहे, तर 8 ते 10 दिवसात ही वेटिंग लिस्ट उघडू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला MSF जॉईनिंग मिळू शकते. आता विषय नवीन पोलीस भरती हे देखील तुम्हाला सांगितले की 20,000 पदांची भरती होणार आहे मुंबईसाठी. एकट्या मुंबईसाठी जागा किती असणार आहे मित्रांनो, तर एकट्या मुंबईसाठी कमीत कमी 4 ते 5,000 जागा आतापर्यंत घोषित झालेल्या आहेत. आणि आणखीन 31 डिसेंबरपर्यंत ह्या जागा आपल्याला पाठीमागं मागवण्यात आल्या होत्या त्या आपल्या जागा समोर आलेल्या आहेत. आणखीन या 1 ते 2 महिन्यामध्ये जागा येणार आहेत. आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरायला देखील लवकरच चालू होणार आहे. पोलीस भरतीचा प्रोसेस कशी असते आपल्याला माहिती आहे की फॉर्म भरला लगेच 2 महिन्यात ग्राउंड चालू होतं, 1 ते 2 महिन्यात ग्राउंड चालू होत असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, गांभीर्य ओळखून बसा आणि जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% फायदा होईल हे तुमच्याकडून अपेक्षा. आणि जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.